मिरज शहरात एका तरुणाचा अतिशय रहदारीच्या ठिकाणी खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली। निखिल कलगुडगी असं खून झालेल्या तरुणाचं नाव आहे। मिरजेच्या गणेश तलावाजवळ निखिल विलास कलगुडगी याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला। या हल्ल्यानंतर निखिल कलगुडगी याला उपचारासाठी मिरजेच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला। या घटनेनंतर निखिल याच्या नातेवाईकांसह कुटुंबियांनी शासकीय रुग्णालयात ठिय्या मारला। संशयितांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली। घटनेचं गांभीर्य ओळखून स्थानिक गुन्हे अन्वेषण आणि मिरज शहर पोलिसांच्या पथकाने तातडीने तपासाची चक्रे फिरवून तिघा संशयितांना ताब्यात घेतले। वर्चस्व वादातून हा खून झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। या प्रकरणी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सरफराज सय्यद आणि प्रतीक चव्हाण या 3 ते 4 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। संशयित आरोपी प्रथमेश ढेरे, विशाल शिरोळे, सरफराज सय्यद हे तिघेजण रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत। यापूर्वी त्यांच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत। आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवून फिर्यादी ऋषिकेश कलगुडगीचा भाऊ रोहन याच्यावर 3 महिन्यांपूर्वी वार करत त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता। यावेळी फिर्यादीचा मामा यातील मयत निखिल कलगुडगी यांनी फिर्यादीस मदत केल्याचा राग मनात धरून गणेश तलावापासून तानाजी चौकाकडे जाणाऱ्या रोडच्या फुटपाथच्या जवळ आरोपींनी त्या ठिकाणी अचानक येऊन धारदार हत्याराने वार करून फिर्यादीचा मामा निखिल कलगुडगी याला गंभीर वार करून त्याचा खून केला असा संशय पोलिसांना। दरम्यान याच कारणातून खून झाला की या हल्ल्यामागे अन्य कोणतं कारण आहे याचाही पोलीस शोध घेत आहेत। स्नेहल निखिल कलगुडगी काल रात्री 10 वाजता माझ्या नवऱ्यानं मला फोन केलता। मला माहीत नव्हतं एवढं काय होणार आहे। तो माझा नवरा उपवास होता म्हणून थालीपीठ खायला तळ्यावरती गेला होता। मागणं येऊन कोणी अज्ञात लोकांनी येऊन त्याच्या विरोधात होते। चैतन कलगुडगी, सलीम पठाण, त्याची टोळी आणि गणेश कलगुडगी ह्याने सगळ्यांनी धाव साधून त्याच्यावर लक्ष ठेवूनच होते। त्याचा आज पक्ष प्रवेश होता। कसं करतं बघू, हे करतं बघू, ते कसं हे करतो म्हणून धमकी पण दिली होती। तरी पण आम्हाला माहिती नव्हतं एवढा मोठा धोका देतील ते लोक। त्याने शेवटी मला नवऱ्याला माझ्यापासून दूर केलं। माझ्या पोटात माझ्या मूल आहे, त्याला न्याय देण्यासाठी तुम्ही प्लीज मला सगळ्यांनी मदत करा, एवढीच विनंती। आता मला न्याय पाहिजे। जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, त्यांच्यावर कुठली योग्य ती कारवाई होत नाही, तोपर्यंत आम्ही इथनं उठणार नाही, एवढंच मला विनंती आहे। आम्ही बॉडी घेणार नाही, कारण त्या निष्पाप होता, त्याची काही चुकी नव्हती। त्याला मुद्दाम ह्याच्यात घातलं आणि मला न्याय पाहिजेला आहे, मला न्याय पाहिजेला आहे। माझ्या पोटातल्या बाळाला मला न्याय द्यायचा आहे। इथून पुढे माझा मुलगा तर कसं जगणार हो? असं प्रत्येक वेळी ह्याने केलं, प्रत्येक वेळी ह्याने पाठीमागे लागून हे सगळ्या गोष्टी, कुठली गोष्ट त्यांनी करून दिली नाही आतापर्यंत। कुठला धंदा करून दिला नाही, कुठली गोष्ट करून दिली नाही। पुढे गेलं तर नुसतं पाय खेचायची कामं केल्यात। असल्याने जगण्याचा अधिकार नाही। माझं आयुष्य जोपर्यंत त्यांनी हे करून देत नाही, मला न्याय देत नाही, तोपर्यंत चैतन कलगुडगीला, सलीम पठाणला, त्याच्या पूर्ण टोळीला आणि त्या गणेश कलगुडगीला अटक होत नाही, तोपर्यंत मी माझ्या नवऱ्याची डेड बॉडी मी घेत नाही। मला न्याय पाहिजे, मला न्याय पाहिजे, एवढीच विनंती आहे सरकारला।